गुड मॉर्निंग आणि नमस्कार फॅमिली। तर बघा सकाळचे 6 वाजलेत आणि मी निघाली कामावर। तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या घरापासून माझं काम लांब असल्यामुळे मी गाडी घेऊन जाते कामावर। तर सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत, तिसरं काम मी सोडलेलं आहे। तर त्याचं कारण तुम्हाला माहिती असेलच, तर मी आता पुन्हा ती गोष्ट नाही बोलू शकणार व्हिडिओमध्ये। तर आता सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत आणि त्या कामावरच मी आता पोचलेली आहे। तर दोन्ही कामं माझी खूप चांगली आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत। त्यांनी मला 3 दिवस सुट्टी पण दिली होती। तर आता मी काम रेग्युलर सुरू केलेलं आहे। अशा प्रकारे वॉचमॅन काकांना आयडी जमा करून मी माझ्या कामावर एंट्री केली, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये पोचली। आता इकडून जाणार आहे मी माझ्या पहिल्या कामावर। तर आजूबाजूला तुम्हाला मस्तपैकी फटाके वगैरे फुटण्याचा आवाज येत असेल, कारण मी व्हॉइस ओव्हर करताना बाहेर फटाके फुटतायत। पण ह्या वर्षी काय आम्ही दिवाळी करणार नाहीये, पण तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा पहिल्या घरी मी एंट्री केली आणि इथे क्रीम कॉर्न व्हेजिटेबल बनवली आहे। तर तुम्ही असं म्हणाल काय नेहमी हीच व्हेजिटेबलची रेसिपी दाखवते, तर इकडे या घरात ही व्हेजिटेबल एवढी आवडते की आठवड्यातनं 2दा तरी ही भाजी नक्की बनवली जाते। तर क्रीम कॉर्न व्हेजिटेबल खूपच टेस्टी लागते आणि खूपच हेल्दी असते। ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच ही भाजी टेस्टी पण असते। ह्या घरामध्ये ही भाजी प्रचंड आवडते, आठवड्यातनं 2दा तरी बनवतात। तर ही क्रीम कॉर्न व्हेजिटेबल अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे। घरात काही जास्त नसेल, थोड्या भाज्या उरलेल्या असतील आणि काय वेगळं करावं, चटपटीत करावं असं वाटत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्यानंतर ही राजगिऱ्याची रोटी बनवलेली आहे। तर मल्टीग्रेन रोटी बनवून झाल्यावर आज त्यांना राजगिरा रोटी खायची होती। मस्त बीटरूट टाकून राजगिऱ्याची रोटी बनवलेली आहे। नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल पोहे बनवलेले आहेत। तर या पोह्यांमध्ये गाजर, बीन्स, कांदा, मिरची अशा वेगळ्या व्हेजिटेबल टाकून मस्त व्हेजिटेबल पोहे बनवलेले आहेत। तर हे व्हेजिटेबल पोहे नाश्त्यासाठी बनवलेत। बाजूला मस्त खळखळ असा चहा उकळतोय। मुकेश भैयांनी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे, कारण मी डायरेक्ट येते कामावर, तर त्यामुळे मला सकाळी येताना चहा पिऊन यायला जमत नाही। त्यामुळे मुकेश भैया माझ्यासाठी रोज चहा बनवतात आणि त्यांचा हातचा चहा खूप छान असतो। तर जशी टोडूची सुरुवात मी उकडवून दिलेल्या अंड्यापासून होते, तशीच माझी सुरुवात मुकेश भैयाच्या हातच्या चहापासून होते। तर टोडूला अंड दिलं आणि मस्तपैकी आळस घेतोय तो, मस्त अंड वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर आराम करतोय। तर माझ्या इकडचं काम संपलेलं आहे। सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मुकेश भैया बोलले दीदी आप जाओ, आपको लेट हो गया है, टिफिन मैं पैक कर दूंगा। तर मुकेश भैया मला खूप सख्या बहिणीसारखं समजतात आणि मला स्वयंपाकात पण हेल्प करतात। तर अशा प्रकारे मी पहिल्या घरातनं बाहेर पडली। आता मी चालली आहे दुसऱ्या घरी। तर दुसऱ्या घरी मी काय रेसिपी बनवते ते देखील तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे। तर अशा प्रकारे लिफ्टमध्ये आली आहे मी आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या काम पण ह्याच बिल्डिंगमध्ये आहे। तुमचे खूप छान छान कमेंट येतात, प्रत्येक कमेंटचं उत्तर देणं जमत नाही, पण मी लाईक नक्की करते। तर मी जेव्हा दरवाजाची बेल वाजवणार तेव्हाच दुसरा डिलेवरी बॉय देखील आला होता। तर मी पहिल्या घरी एंट्री केल्यावर इकडे वांग्याची रस भाजी बनवलेली आहे। शेंगदाण्याचा कूट, थोडासा ओला नारळाचा किस असा टाकून ही वांग्याची रस भाजी बनवली। त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत। त्यानंतर गोड आंबट वरण बनवलेलं आहे। गोडा मसाला, कांदा, टोमॅटो घालून असं गोड आंबट वरण बनवलेलं आहे। त्यानंतर भात बनवलेला आहे। मॅडमचा टिफिन पॅक करायचा आहे। मॅडम टिफिनमध्ये आज दाल राईसच घेऊन जाणार आहेत, पण डाळ भात मी त्यांना एकत्र करून टिफिनमध्ये भरत असते। तर मला आता डाळ भात गार करायचा आहे, कारण गरम गरम ते टिफिनमध्ये घेऊन जात नाही। तर अशा प्रकारे थोडासा भात मी प्लेटमध्ये काढलेला आहे थंड करण्यासाठी आणि त्याच्यावरच आता मी डाळ मिक्स करणार आहे आणि त्यांचा टिफिन पॅक करणार आहे। तर आज मॅडम फक्त टिफिनमध्ये दाल राईसच घेऊन जाणार आहे, त्यामुळे मी बघा ह्या प्लेटमध्ये भातावर डाळ टाकली। मॅडमला असं थोडंसं वरून आहे ना मीठ आवडतं खायला, तर त्यामुळे मीठ टाकलं। त्यानंतर थोडंसं तूप टाकलं आणि मग ते ताट थंड करायला ठेवलं। तर तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यानंतर मी व्यवस्थित वरण भात मिक्स केला आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकलं, हे तूप आहे, तूप टाकलं आणि ते पुन्हा एकदा मिक्स केलं आणि बाहेर पंख्याखाली ती प्लेट
डाळ भाताची प्लेट गार करण्यासाठी ठेवली आणि मग नंतरनं मी 5-10 मिनिटांनी गार झाल्यावर ते डब्यात भरेल. तर अशा प्रकारे कढया वगैरे सगळ्या रिकाम्या केल्या. भाजीची कढई रिकामी केली, डाळीची कढई रिकामी केली, भात काढून ठेवला, चपात्या देखील डब्यात ठेवल्या. अशा प्रकारे सगळं जेवण झाकून ठेवलं. म्हणजे भाजी आणि डाळ अजून थंड व्हायची आहे त्यामुळे झाकलेलं नाही आहे. भांडी घासलेली आहेत, बघू शकता एवढी भांडी घासली आहेत. आता ही भांडी पुसून मला जागेवर पालथी मारायची आहेत, म्हणजे स्टँडवर ठेवायची आहे. तर आता मी ही भांडी पुसली, किचन गॅस क्लीन केला, सगळं जेवण झाकून ठेवलं. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला निघाल्या, तर माझं इकडचं काम संपलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही सगळं किचन गॅस क्लीन केलं आहे, सगळं जेवण झाकलेलं आहे आणि मॅडम देखील टिफिन घेऊन ऑफिसला गेलेले आहेत. तर आता मी देखील घरी जाणार आहे. भांडी पण जागेवर पालथे मारले, गॅसचं मेन नॉब बंद केला आणि आता मी चालली आहे घरी. तर चला मग तुम्हाला घरचा थोडासा व्हिडिओ दाखवते की मी घरी नक्की काय करते ते. तर दुसऱ्यात घरचं काम संपवून दरवाजा डोर लॉक करून मी आता चालली आहे घरी. तर ह्या घरी सगळ्यात शेवटी घराबाहेर मीच निघते, कारण मॅडम ऑफिसला निघून जातात मी निघायच्या आधीच. मॅडमचा टिफिन दिल्यानंतर बाकीचे सगळी घरातली कामं आवरते आणि मग मी माझ्या घराकडे जायला निघते. तर बघू शकता खूप कडक ऊन आहे. मी हेल्मेट घातलंय, माझा अवतार हा असा झालेला आहे. उन्हामुळे खूप कंटाळा आलेला आहे, खूप गरम पण होत आहे. तर मी आता चाललेली आहे घरी. तर बघू शकता घरी पोचली मी. गाडी एका बाजूला पार्क केली जी मी माझ्या घरासमोर करते आणि आता चालली आहे घरी. तर घरी गेल्यावर सगळ्यात आधी चहा नाश्ता होणार आणि त्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करणार. तर तुम्हाला आज मी दाखवते माझ्या घरी मी आज काय बनवते ते. तर बघा मी गाडी पार्क करायला लावली, मुलाला बोलली की गाडी जरा एका साईडला कर. तोपर्यंत मला घरी यायला 11:15 झाले होते. आल्या आल्या असा चहा बनवला, मस्तपैकी कडक स्पेशल चहा बनवला. त्यानंतर हे पाव आणले होते, पावाला थोडंसं बटर लावून असे तव्यावर मस्त कडक केले, क्रिस्पी केले असे मस्त पावाला. तर बटरच्या ऐवजी जर तुम्ही तूप पण लावू शकता, खूप छान लागतात असे पाव चहा बरोबर खायला. तर असे पाव मी सगळे भाजून घेतले आणि सगळ्यांना नाश्ता द्यायला सुरुवात केली. तर मी घरात सगळ्यांना आज चहा पावचाच नाश्ता दिला, कारण मला आता स्वयंपाकाला सुरुवात करायची होती आणि थोडीशी घरात साफसफाई पण करायची होती. चहा झाल्याच्या नंतर, पाव भाजून झाल्याच्या नंतर मी सगळ्यांना चहा नाश्ता दिला. मी पण मस्तपैकी चहा आणि नाश्ता केला आणि दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर बघा आज थोडीशी साफसफाई करायची आहे. कामावरनं आली, घरातलं करायला सुरुवात केली. आणि तुमच्याकडे पण असंच गरम होतंय का हो, मला कमेंट करून सांगा. आज माहिती आहे दुपारी जेवणामध्ये मस्तपैकी भेंडीची भाजी बनवलेली होती, क्रिस्पी आणि शेंगदाण्याचा कूट टाकून अशी मोकळी मोकळी भेंडी बनवलेली होती. 2 डब्बे भात लावला होता, हे कुकरचे 2 डब्बे आहेत, 2 डब्बे भात लावला होता. त्यानंतर मी चपात्या केल्या होत्या, अशाच मोठ्या मोठ्या अशा पटापटा चपात्या करून घेतल्या. त्यानंतर मी डाळ पण केली होती, लाल डाळ म्हणतात ना ती केलेली, लाल मिरची पावडर टाकून खूप सारी कोथिंबीर आणि लसणाची फोडणी देऊन अशी ही मस्तपैकी डाळ केलेली होती. तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय. ह्याच्यात काहीच नाही टाकलंय, जिरं मोहरीची फोडणी दिली आहे. डाळ शिजताना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत, कढीपत्ते आणि लसणाची फोडणी आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद एवढंच टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. तर माझा आता स्वयंपाक झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता स्वयंपाक झालेला आहे. दुपारी 1:30 वाजेपर्यंत सगळे जेवायला बसतील आणि त्याआधी मी सगळं जेवण रेडी करून ठेवलेलं आहे. जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ आराम करणार, त्यानंतर मग साफसफाईला सुरुवात करणार आहे. थोडंसं घर साफ करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जेवण झालेलं आहे. थोडासा दुपारी आराम केला आणि मग संध्याकाळी लागली कामाला. संध्याकाळी घेतलं पाणी, खराटा आणि घेतलं देवखोली धुवायला. तर तुम्ही बघू शकता असं बदाबदा पाणी टाकून घेतलं आणि खराट्याने घसा घासून घेतलं. त्यानंतर मॉपनी पुसून घेतलं. तर हे पटापट करत होती मी, कारण की मला 2 रूम करायचे होते, किचनमध्ये पण थोडीसं धुवायचं होतं, साफसफाई करायची होती. तर अशा प्रकारे सगळं धुवून झाल्याच्या नंतर खराट्याने पाणी ढकललं आणि या मॉपनेच पुसायला घेतलंय. मला खाली वाकून पुसायला त्रास होतो. माझ्या पाठीची जी नस आहे ना कमरेची, ती दबलेली आहे. कमरेची आणि मानेची दोन्ही नस दबलेली आहे. तर त्यावर म्हणतात काहीच इलाज नाहीये. तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यावर काही इलाज आहे का? कमरेची नस आणि मानेची नस दबण्याचं कारण मी डॉक्टरांना विचारलं तर ते म्हटले की
तुम्ही ड्रायव्हिंग करताना तर स्पीड ब्रेकरवर गाडी जेव्हा आदळते त्यामुळे तुमच्या कमरेवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे कमरेची आणि मानेची नस दबलेली. तर त्यामुळे मला वाकून जास्त कामं करता येत नाही. कामावर पण जर मला कधी पोछा मारायचा असेल तर मी मॉपचाच वापर करते. मग इकडे देखील किचन धुवून झाल्याच्या नंतर मी मॉपनी ते कोरडं करून घेतलं. त्यानंतर रात्रीचं जेवण केलं आणि रात्री जी झोपली ती सकाळीच उठली. तर असा होता हा आजचा माझा धावपळीचा दिवस. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. आतले 2 रूम धुवून झाल्याच्या नंतर मी बाहेरचा हॉल झाडायला घेतला. बाहेरचा हॉल फक्त पुसणार आहे, धुणार नाही आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. असेच छान छान कमेंट मला करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूचं बेल आयकन दाबा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.